नमस्कार. आज आपण श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील पहिल्या भागातील संत या 21व्या लेखाचं वाचन करणार आहोत. संत शब्दाची निर्मिती सत्य शब्दापासून झालेली आहे. जो नेहमी सत्याने चालतो तो संत. मनुष्याचे स्वभाव अनेक प्रकारचे असतात, परंतु त्यातले दोन मुख्य प्रकार म्हणजे सत्याने चालणारी माणसं आणि असत्याने चालणारी माणसं. जी माणसं आयुष्यभर सत्याने चालत राहतात ती संतत्वाला प्राप्त होतात, परंतु जी माणसं स्वार्थासाठी सत्याचा मार्ग सोडतात ती नाही पोहोचत कुठेही. जग त्यांना विसरून जातं, परंतु संतांना नाही कुणी विसरू शकत, अगदी पिढ्यानपिढ्या. मनुष्य जन्माला येताना कुणीही साधू संत म्हणून जन्माला येत नाही. भोवतालची परिस्थिती आणि संस्कार मनुष्याला संतत्वाला घेऊन जातात. त्यासाठी आत्मभान येणं गरजेचं असतं, इतकंच. एकाएकी कधीच कुणी संतत्वाला प्राप्त झाले नाही. सुरुवातीला तेही आपल्यासारखेच सामान्य होते, प्रापंचिक होते, परंतु त्यांच्या आणि जगाच्या सुदैवानं त्यांना संतत्वाला नेऊन पोहोचवलं. त्यांना भौतिक जीवनातल्या सुखांची क्षणभंगुरता कळून आली आणि सत्याचा साक्षात्कार झाला, तेव्हाच ते संतत्वाच्या मार्गावर वाटचाल करायला प्रोत्साहित झाले. मनुष्य अगोदर जीवन जगण्यासाठी धडपड करतो. त्याच्या दृष्टीने अगोदर देह महत्वाचा, नंतर जग महत्वाचं. म्हणूनच देहाच्या मोहापोटी देहाची सुख मिळवण्यासाठी तो देहाच्या मोहात अगोदर पडतो. शरीर सुख हेच जगाच्या पाठीवर सर्वोत्तम सुख आहे असं त्याला वाटायला लागतं. देह सुखात जसजसा त्याला आनंद मिळू लागतो तसतसा तो देहाच्या अधीन होऊ लागतो, देहालाच सर्वस्व मानून बसतो. संतांच्या बाबतीत मात्र हे घडत नाही. संत देहाचं नश्वरत्व जाणतात, तिथंच त्यांना हे आत्मभान येतं. देहाचं सुख हे क्षणिक सुख असतं, तर आत्म्याचं सुख हे शाश्वत सुख असतं, याची त्यांना अनुभूती येते. म्हणून ते देहसुखाऐवजी आत्मसुखाला प्राधान्य देतात. देह हा दुय्यम आहे, नश्वर आहे. आत्मा हा शाश्वत आहे. म्हणून आत्म्याचं सुख हेच खरं सुख. देहाचंही सुख आहे, म्हणून ते आत्म्याला ईश्वराचा दर्जा देतात. मनुष्य इतका खोलवर तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा त्याला देहाच्या सुखातली नश्वरता जाणवू शकेल, अन्यथा तोपर्यंत तो आत्मा मानणारच नाही. अन्न स्पर्शाच्या माध्यमातून शरीर तृप्ती अनुभवतं, ती त्याची गरज असते. प्रत्येक घटकाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी अन्नाची गरज भासते. अग्नी हा या भुकेच्या मुळाशीच जडलेला असतो. अग्नी ही ऊर्जा आहे. ती तेवत राहण्यासाठी तो दुसऱ्या ऊर्जेला आपल्याकडे सतत आकर्षित करीत राहतो. तीच भूक असते, मग ती शरीराची असो किंवा देहाची. या भुकेच्या पलीकडे जाऊन जी तृप्ती सर्वत्र भरून राहते ते खरं सुख. म्हणूनच भुकेचं शमन झाल्यानंतर तृप्तीची अनुभूती देह अनुभवतो, परंतु ती क्षणिक असते. भूक पुन्हा पुन्हा लागतच राहते. आत्म्याची भूक मात्र वेगळी असते. त्याला स्वतृप्तीसाठी काहीही भक्षण करावं लागत नाही. तो एक विचार आहे, विश्वास आहे, दृढ श्रद्धा आहे आणि अनुभूती आहे. त्यात उतरण्यासाठी फक्त मनुष्याचे विचार शुद्ध आणि सरळ हवेत. त्यात कुठलंही कपट चालत नाही, तरच तिथे विश्वास निर्माण होऊ शकतो. कपटाची साधी सावलीही त्या दृढ विश्वासाला तडा पोहोचवू शकते. विश्वासाशिवाय श्रद्धा निर्माण होणं कठीण आहे आणि श्रद्धेशिवाय अनुभूती येणं कठीण आहे. सत्याची अनुभूती श्रद्धेशिवाय नाही येत. दृढ श्रद्धाच ते सत्याच्या अनुभूतीचे तरंग तुमच्या हृदयात, तुमच्या आत्म्यात सतत जागृत ठेवण्याचं काम करते व तेव्हाच तुम्ही सत्याला प्राप्त होता, शाश्वत सुखाला प्राप्त होता. देहाच्या मोहात अडकल्याने शरीर सुखासाठी आपण सत्याची कास पदोपदी सोडून असत्याचा आधार घेतो. त्यात आपल्याला कुठलंही पाप वाटत नाही, परंतु शेवटी त्यातून काही पुण्यही निर्माण होत नाही. आपण देहाचा मोह दूर ढकलू,
तेव्हाच आपण असत्यालाही खोटेपणालाही सोडू शकू. जोपर्यंत देहाचा मोह सुटत नाही तोपर्यंत आपण असत्य कदापिही सोडू शकणार नाही. देहाचा मोह सोडण्यासाठी देहावर, शारीरिक भुकेवर नियंत्रण करणं अगत्याचं असतं. मनुष्य साऱ्या काही गोष्टींवर नियंत्रण करू शकतो, परंतु त्याला भुकेवर नियंत्रण करणं सर्वात कठीण जातं. कारण शरीराची भूक क्षणिक सुखाची तिथल्या तिथे अनुभूती देते. भुकेवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केलाच तर ती तिथल्या तिथे दुःखही देते. मग कोण उपाशी राहून संतत्वाचा मार्ग स्वीकारेल? चुकीचा समज आहे हा. भूक हा तर शरीर धर्म आहे. उपवास करून, शरीराला मारून कुणीही संतत्वाला किंवा सत्याला प्राप्त होत नाही. ती तर अंधश्रद्धा झाली. देहाचं भरण पोषण कराल तर तुम्ही असाल तरच तुम्ही जे काही संत वगैरे व्हायचं ते व्हाल. सन्मार्गाचं केवळ अनुकरण करा, म्हणजे तुम्ही संतत्वाला म्हणजेच सत्याला प्राप्त व्हाल. अशी मनुष्यासाठी योजना ईश्वराने तयार करूनच ठेवली आहे. संतत्व म्हणजे सत्याचं आचरण. शरीर धर्म सोडून कुणी जगू शकत नाही, आणि जगणंच कठीण असेल तर त्या व्यक्तीला संतत्व प्राप्त होणंही कठीण आहे. म्हणून यासाठी देहाचा धर्म सोडून कधीच चालणार नाही. देह तर हवाच, परंतु तो सत्याचं आचरण करणारा हवा. दूषित, दुराग्रही, मोहांध, श्रद्धाहीन असा नसावा. जगाच्या पाठीवर संतांनी हे महान कार्य मानवजातीसाठी केलं आहे. ते खचितच कुणीतरी केलं आहे, विशेषतः वैज्ञानिकांनी. संत आणि वैज्ञानिक यांच्यात विशेष असा काही फरक नसतोच. दोघेही सत्याच्या मार्गावरूनच चाललेले असतात. संतांना सत्य गवसलेलं असतं, वैज्ञानिक सत्य शोधून काढत असतात. आजपर्यंत जगाच्या पाठीवर जे जे संत महात्मे झाले त्यांच्यातील प्रत्येकाने एकच निष्कर्ष काढला की जगात काही सत्य असेल तर तो ईश्वर आहे. ईश्वराशिवाय जगात दुसरं काहीही सत्य नाही. आपल्या दृष्टीला जे जे काही दिसतं ते सत्य नाही, ते क्षणभंगूर आहे, नाहीसं होणारं आहे. ते केवळ ईश्वराचंच प्रकट रूप आहे, परंतु ते अगदी नगण्य आहे. ईश्वर तर विराट आहे, संपूर्ण विश्वच त्याने व्यापलेलं आहे. तो नाही अशी कणभरही जागा या विश्वात नाही. आपण जे काही पाहतो ते तर ईश्वराचंच प्रकट रूप आहे, परंतु जे आपण आपल्या दृष्टीने पाहू शकत नाही ते देखील त्याचं अप्रकट असं विशाल रूप आहे. म्हणूनच ईश्वर हा कणाकणात आणि कणाबाहेरही भरून राहिलेला आहे. वैज्ञानिक देखील आज हेच मान्य करतात. आम्ही जे जे काही शोधून काढतो ते फक्त कुठल्या तरी ऊर्जेचं एक शाश्वत रूप असतं. प्रत्येक शोधाच्या अंती केवळ शिल्लक राहते ती ऊर्जा. ती प्रकट होते तेव्हा ती दृष्टीला दिसते आणि अप्रकट होते तेव्हा ती दृष्टीला दिसत नाही, परंतु ती सर्वत्र भरून उरलेली आहे, कणाकणात आणि कणाबाहेर देखील. म्हणजेच संत आणि वैज्ञानिक एकाच भूमिकेवर येऊन पोहोचतात. या विश्वात सर्वत्र एकच आणि एकाच प्रकारची ऊर्जा भरलेली आहे. जे दिसतं ते तिचं केवळ प्रकट रूप आहे. ती सर्वत्र सामावून राहिलेल्या एकाच शक्तीची मर्यादित शक्ती आहे. पूर्ण आणि सर्वत्र भरून राहिलेली शक्ती म्हणजेच ईश्वर. संत नेहमी स्वतः तर त्या सत्याचा स्वीकार करतातच, परंतु इतरांनाही ते सत्याचा साक्षात्कार घडविण्याचा सतत प्रयत्न करतात. अगोदर ते स्वतः सत्याला सामोरं जातात, तसंच सत्याचं आचरण करतात व नंतर ते जगाला सत्य पटवून देण्याचा प्रयत्न करतात. संतांकडे कधी पाप पुण्याचा हिशोब ठेवला जात नाही. त्यांना पाप पुण्याच्या संकल्पनेशी देणं घेणं उरतच नाही. केवळ देहाच्या मोहात अडकलेल्या लोकांनाच पाप पुण्याचा हिशोब कळतो. संत फक्त आत्म्याच्या भक्तीकडे लागलेले असतात. आत्मा हाच ईश्वर असून तो सगळीकडे भरलेला आहे आणि प्रत्येकाचा आत्मा हा देखील तोच एक ईश्वर आहे यावर त्यांची दृढ श्रद्धा असते. म्हणूनच त्यांच्या आचरणात भेद उरत नाही, पाप पुण्याचा हिशोब उरत नाही.
सर्व जगाकडे ते एकाच भावनेतून पाहत असतात, ते म्हणजे ईश्वरीय भावनेतून, सत्याच्या आणि श्रद्धेच्या भावनेतून. म्हणूनच तर ते संतत्वाला प्राप्त होतात. संत होण्यासाठी फार काही करावं लागतं असं नाही. आपल्याकडे जे जे संत झाले, जगाच्या पाठीवर जे जे संत झाले, ते सर्व आपल्यासारखीच सामान्य माणसं राहूनही प्रपंचात अडकून पडले नाहीत. आपण मात्र बाहेर राहण्याचं नाटक करतो, तसा आव आणतो, परंतु प्रपंचातच पदोपदी अडकून पडतो. आपल्याला दारू आवडते, तिच्यात सुख वाटतं. दारू शरीरावर आपला अंमल गाजवते, मेंदू बधीर करून टाकते. तेवढ्यापुरता मेंदू उत्तेजित होतो, त्यातच आपण आनंद मानायला लागतो. सारे अंमली पदार्थ क्षणभर शरीरावर अंमल गाजवतात, शरीरात बधिरता निर्माण करतात आणि ते शरीराला आवडू लागतं. म्हणून नशा उतरली की ती नशा माणूस पुन्हा पुन्हा करू लागतो. अंतर्मन सुप्तावस्थेत पडून राहतं, बहिर्मन अशाश्वत सुखाला कवटाळू लागतं. तोच देहाचा आणि शरीराचा आनंद बनून जातो. ही माणसं नाही अंतर्मनापर्यंत पोहोचू शकत. जो अंतर्मनापर्यंत पोहोचतो तो जागा होतो, मग त्याला नाही अवघड जात आत्म्यापर्यंत पोहोचायला. तिथंच तर खऱ्या शाश्वत सुखाची खाण आहे. परंतु आपण आपल्या आयुष्याचा प्रवास केवळ बहिर्मनाने बाह्य जगातच करत राहतो. उलटा प्रवास करण्याची तसदीच घेत नाही, मागे वळून पाहायची इच्छाच राहत नाही. मग कोण तुम्हाला तुमच्या व्यसनी जीवनापासून सोडवू शकेल? अनेक दारू पिणारी माणसं महंत संधी साधूंच्या नादाला लागतात, औषधं घेतात, परंतु दारूपासून काही मुक्ती मिळत नाही. दारू सोडायला नाही कुठल्या महंताकडे किंवा संधी साधूंकडे जावं लागत, औषधाचीही त्याला गरज नाही. फक्त जीवनाचा बहिर्मनाने क्षणिक सुखासाठी स्वीकारलेला प्रवास उलटा करायला लागलं म्हणजे आयुष्याच्या खऱ्या सुलट्या प्रवासाला लगेचच सुरुवात होते. एक क्षण देखील पुरेसा आहे या गोष्टीला. मनात फक्त बीज पडण्याचा अवकाश. या क्षणापासून मी दारू सोडली, या क्षणापासून मी सारी व्यसनं सोडली, हे फक्त आपण आपल्या अंतरात्म्यालाच बजावून सांगा आणि चमत्काराचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. तुम्ही नाही राहणार व्यसनी. त्या क्षणीच तुमचं व्यसन कायमचं सुटून जाईल. एका सन्मार्गाकडे अगदी सहज वाटचाल सुरू होईल. लोकांचा आपल्या मनावर ताबा नसतो, म्हणूनच ते स्वतःला कधी आवरू शकत नाही. जो मन जिंकतो तो जग जिंकतो, ते म्हणतात ते असं. कुणीही हा प्रयोग करून पाहावा. मला खात्री आहे ते स्वतःला निश्चितच जिंकू शकतील आणि क्षणात आपल्या व्यसनांना वेसण घालू शकतील, त्यावर मात करू शकतील. आपल्याला अगदी साधू संत नाही होता येणार, परंतु तसं ते जीवन जगणं किती आनंददायी असतं, किती शाश्वत असतं, याची अनुभूती निश्चितच मिळवता येईल. त्यासाठी केवळ व्यसन सोडूनच भागत नाही. काया वाचा मनाने आपल्याकडून जो जो दुराचार घडतो तो आपण आपल्या जीवनातून काढून टाकायला हवा. आत्मशांतीसाठी कुठल्याही व्यसनांची गरज नाही पडत. आत्मशांतीसाठी सत्तेची गरज नाही पडत, धनाचीही गरज नाही पडत. व्यसनं, जुगार ही केवळ देहाचे चोचले पुरवण्याची साधनं आहेत. परंतु माणसं आपलं बरंचसं आयुष्य केवळ यांच्याच नशेत खर्च करत राहतात. शेवटी यांच्या हाती काहीच गवसत नाही. शाश्वत आत्मिक शांती व समाधान हा जगण्याचा मूळ हेतू आहे. मनुष्य तेव्हा केवळ भौतिक साधनांच्या मागे लागतो, तेव्हा ती साधनं मिळवण्यासाठी त्याला सतत संघर्ष करावा लागतो. आत्मिक शाश्वत सुखासाठी कुठल्याही भौतिक साधनांची गरज नसते. जर भौतिक साधनच नको असतील तर संघर्षाचा काही प्रश्नच उरत नाही. मग मागे उरते ती केवळ तृप्ती. ती तृप्तीच अंतिम जीवन जगण्याचं प्रत्येक मनुष्याचं मूळ उद्दिष्ट आहे. इतरांनी आपलं गुणगान गावं, आपल्याला महत्त्व द्यावं म्हणून लोक सतत स्वतःला कुठल्या ना कुठल्या मार्गानं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात.
त्यातच त्यांची भरपूर ऊर्जा खर्च पडते, परंतु साधत मात्र काहीच नाही. घडीभर चांगलं म्हटल्याने जर तुम्ही सुखावत असाल तरी देखील ते शाश्वत सुख नाही. इतरांनी आपलं कौतुक केल्यानं कुणी मोठा होत नाही आणि आनंदीही होत नाही. आत्मिक सुखशांती ही आपल्या आत असते, बाहेर नसते. लोक जेव्हा तुमचं कोड कौतुक करतात तेव्हा ते क्षणिक उधारीचं कोड कौतुक तुम्हाला क्षणिकच आनंद देऊन जातं, परंतु ते टिकवण्यासाठी जो आटापिटा करावा लागतो, जी कसरत करावी लागते, ती आपल्या हातून सतत घडतच राहील याची गॅरंटी नाही. जर आपल्याला शाश्वत आत्मिक आनंद मिळवायचा तर लोकांनीच तो आपलं कोड कौतुक करून कशाला द्यायला हवा. तो तर किंवा त्याहूनही अधिक तर आपण आपलाच मिळवू शकतो की. त्यासाठी फार दिव्यातून जायची काही गरजच नाही. बसल्या ठिकाणी तो तुम्हाला तुमचा मिळवता येऊ शकतो. फक्त एकच अट आहे त्यासाठी, सन्मार्गावरून चालण्याची. ज्याला त्या आनंदाचं महत्त्व कळेल तो नाही जायचा वाईट मार्गाने. त्याला नाही लोभ सुटायचा व्यसनांचा, सत्तेचा आणि संपत्तीचा. आहे तिथे आहे तसा तो आनंदी राहायला शिकेल. मग त्याच्या हातून जे काही घडेल ते केवळ सत्याचा साक्षात्कार देणारं असेल. मग त्याची वाटचाल जी असेल ती त्याला शाश्वत आनंदाकडे घेऊन जाणारी असेल. दारिद्र्य, वैभव या गोष्टींचा त्याला विसर पडून जाईल. हे विश्वची माझे घर अशी त्याची अवस्था होऊन जाईल. साऱ्या विश्वाचा सम्राट असल्याची अनुभूती त्याला येईल. मग तीच अनुभूती त्याची संतत्वाकडे, सत्याकडे वाटचाल असेल. हा लेख आपल्याला आवडला असेलच. जरूर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वराक्षर या चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद.